नमस्कार. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला ड्रायफ्रूटपासून साटोरी करून दाखवणार आहे. तर त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते. आज आपण आपल्या किचनमध्ये एक ड्रायफ्रूट आणि बेसन असं घालून सांजोरी प्रकार करणार आहे मी. तर त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. हे म्हणजे आता गणपतीच्या नैवेद्याला चालते, गौरीच्या नैवेद्याला किंवा इतर कशालाही आणि तशी टिकाऊही असते, 2-4 दिवस टिकूही शकते. प्रवासाला न्यायला सुद्धा ही छान आहे आणि मुळात म्हणजे ही पौष्टिक आहे. हे सगळं सुकामेवा घातल्यामुळे ती अतिशय पौष्टिक अशी होणार आहे. तर आता त्याचं मी साहित्य तुम्हाला दाखवते. प्रथम आपल्याला सांजोरी म्हटल्यावर वरचं कवराचं साहित्य तयार करायला हवं आहे. तर ही 1 वाटी मी मैदा घेतला आहे, 1 छोटी वाटी मैदा. त्याच्यात ही पाऊण वाटी कणिक घातली आहे. त्यानंतर 1 चमचाभर रवा घातला आहे. 1 चवी पुरेसं मीठ घालणार आहे, चवी पुरेसं चिमूटभर मीठ. आणि त्याच्यावर आता मी तूप गरम करून घालणार आहे, म्हणजे ह्या आपल्या सांजोऱ्या खुसखुशीत होतात म्हणून तूप गरम करून घालणार आहे. हे बघा, हे आपलं सारण तयार होणार आहे. म्हणजे हे भिजवायचं आहे. आता हे भिजवताना मी पाण्यात न भिजवता दूध आणि पाणी असं घेऊन भिजवणार आहे. त्यानंतर आता आपल्या सारणाचं साहित्य दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी हे सुकं खोबरं घेतलं आहे. त्यानंतर या मनुका आहेत, काजूगर आहेत, बदाम आहेत, अक्रोड आहेत. नंतर ही खारीक पावडर आहे आणि हे मी बेसन घेणार आहे थोडं भाजून. आता मी महत्त्वाचं काय करणार आहे, तर हे सगळं आता मी भाजून घेणार आहे. एक एक करून सगळं भाजून घेणार आहे. त्यानंतर हे सगळं मी मिक्सरला लावणार आहे आणि मग मिक्सरला लावून आपण नंतर मी तुम्हाला सांजोरीची कृती दाखवणार आहे. पण त्याच्या आधी हे तुम्हाला मी भिजवूनही दाखवणार आहे पीठ. हे खोबरं आधी भाजत घातलं आहे, सांजोरीत घालायला खोबरं भाजत घातलं आहे. असं सगळं करणार आहे. खोबरं भाजून घेणार आहे, मग बेसन भाजून घेणार आहे, हे सगळं भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण ही सांजोरी लाटायची आहे. लाटण्यासाठी आधी आपल्याला हे सगळं साहित्य तयार करून ठेवायला हवं आहे आणि पीठ तयार करून ठेवायचं आहे, साहित्य सगळं तयार करायचं आहे. आणि जरा ते थोडं एक 15-20 मिनटं तरी हे सगळं पीठ आपलं मुरायला लागतं. त्याच्यासाठी हे मी आधी भिजवून ठेवते. इकडे बारीक मंद गॅसवर खोबरं ठेवलं आहे, तेही आपलं भाजून होईल. तसंच हे मी सगळं भाजून घेते आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. त्यामुळे थोडं भिजणं गरजेचं असतं. मी सगळं खमंग असं भाजून घेणार आहे, बेसन वगैरे, म्हणजे आपली सांजोरी ही अतिशय खमंग अशी होईल. ह्याच्यात पाणी फार मोठं काय वापरणार नाही आपण, त्याच्यामुळे टिकू शकते. थोडी जाड अशी आणि छोटी अशी ही लाटायची असते, फार मोठी लाटायची नाही. जरा ठेवताना थोडं सैल ठेवायला लागतं, कारण रवा असल्यामुळे ते पीठ आपलं चांगलं फुगून येतं. आपला गोळा तयार आहे. आता मी हे सगळं भाजून तुम्हाला नंतर बारीक वाटून दाखवते सारण तयार करून. अक्रोड, बदाम, काजूगर सगळं गरम करून घेणार आहे. थोडं याच्यात खवा घालतात या मोदकात, पण मी खवा न घालता थोडं बेसन घालणार आहे भाजून. आता हे भाजून घेतलंय जरा. खोबरं, ते सगळं बेताचं असं हलकं भाजून घेणार आहे. सगळं थोडक्यात काय सगळं भाजून घ्यायचं. बेसनसुद्धा जरा भाजून घेणार आहे. छान लागतं.
खोबऱ्याचा रंग बदलण्या इतपतच भाजून घ्यायचं. त्याच्यातच ही मग जरा खारीक पावडर आहे ती पण टाकून देते. जरा भाजले की त्याला छान वास येईल. झालं बस, अति भाजायचं नाही बस. तर हे आपण सगळं सारण बारीक करून घेणार आहोत. सगळं भाजून घेतलं आहे. हे ड्रायफ्रूटही भाजून झाले आहेत आपले. आता मी हे बेसन भाजून घेते आणि हे सगळं मी नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे. एकदम बारीक करून घेणार आहे. मला दाखवते तुम्हाला. मिक्सरला बारीक केलं की हे असं छानपैकी खोबरं हे बेसन लाल होईपर्यंत असं भाजून घेते. मी त्याला खमंगपणा चांगला येतो. तर हे बेसनही आपलं छान खमंग असं भाजलं आहे. थोडं तूप घातलं, छान खमंग असं भाजलं आहे चांगलं. तर सगळे ड्रायफ्रूट वगैरे मी वाटून घेऊन तुम्हाला एकत्र करून दाखवते नंतर. हे सगळं भाजलेलं सारण मी वाटून घेतलं आहे. त्याच्यात ही वेलची पावडर घातली. गोड पदार्थ म्हटला की चवी पुरेसं चिमूटभर मीठ पाहिजे, ते घातलं आहे. साखर मी 1 वाटी घातली आहे. आणखीन ही 1 वाटी मी घालते. साखर ही ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घालावी, कारण ज्याला काही जणांना कमी गोड हवं असतं, काही जणांना जास्त गोड हवं असतं. आणि आता हे मी पुन्हा एकदा मिक्सरला सगळं लावून घेणार आहे आणि तुम्हाला साटोरी लाटून दाखवणार आहे. तर हे परत मी एकदा मिक्सरला लावते. असं हे आपलं पीठ भिजवून तयार आहे आणि हे आपलं सारण तयार आहे. आता आपण ह्याची सांजोरी दाखवणार आहे मी तुम्हाला. साटोरी दोन पाऱ्यांची पण करतात, पण मी एकच पाऱ्यांची तुम्हाला करून दाखवणार आहे, कारण ती चांगली होते. 2 पाऱ्यांची केली तर ती पारी जाड होते, पीठ जास्त होतं. त्याच्यामुळे हे आपण एका पारीचीच करायची आहे. असं आता हे छानपैकी मी जोडून घेणार आहे. त्यानंतर हे वरचं पीठ सगळं काढून टाकणार आहे आणि हे पण छानपैकी लाटून घेणार आहोत. पण हे जास्त पातळ करायचं नाही आहे. हे बघा असं हे जाडच ठेवायची. साटोरी, याला साटोरी म्हणतात. हे बघा सगळीकडे व्यवस्थित सारण गेलेलं आहे. हे बघा अशी ही आपली साटोरी. हे बघा सगळीकडे व्यवस्थित पुरण गेलेलं आहे. आता मी अशा सगळ्या लाटून घेते. हे आपण जरा तूप लावून अशी छानपैकी भाजून घेणार आहोत. ती सुंदर अशी तुपावर आपण आता ही खरपूस भाजलेली आहे, फुगली ती बघा. आपण थोडंसं तूप सोडणार आहोत. ही आपली ड्रायफ्रूटची साटोरी खाण्यासाठी तयार आहे. किती अशी खुसखुशीत झाली आहे बघा. हे बघा एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे आणि जाड आहे. त्याच्यामुळे आज सारण भरपूर असं भरलेलं अशी ही साटोरी आहे. तर अशी ही साटोरीचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. हा मी व्हिडिओ कसा केला आहे, काय काय त्याच्यात वापरलं आहे, पीठ कसं भिजवलं आहे, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.